अगदी मनापासून स्वागत. जसं आता आपण बघतो आहे की अगदी कमी वयामध्ये हाडे दुखणे किंवा मग कंबर दुखीचे प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. अगदी महिलांच्या तुलनेमध्ये हे जरा जास्तच आपल्याला बघायला मिळतं आणि लहान मुलांमध्ये सुद्धा अगदी पायांमध्ये दुखणे या सगळे आजार आपल्याला बघायला मिळत आहेत. पण हे कशामुळे होते, याला आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा यावरती योग्य उपचार पद्धती आपण कशा प्रकारे मिळवू शकतो, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण आलेलो आहोत बोथरा ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे. गेली 10 वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला बुलढाण्यामध्ये सेवा देत असताना कशा प्रकारे हा 10 वर्षांचा प्रवास त्यांचा सुरू आहे आणि इथे काय काय ट्रीटमेंट मिळणार आहे, कशा प्रकारे इथे उपचार पद्धती मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करूयात. निखिल बोथरा सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. जसं की 10 वर्ष झाली आहेत आणि एवढे वर्ष आपण बुलढाणेकरांच्या सेवेमध्ये घातलेले आहेत. मला सांगाल की हा सगळा प्रवास कसा एकंदरीत सुरू आहे? जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा आणखीन कोणी ऑर्थोपेडिक म्हणून इथे सेवा देत होता? हो, ऑलरेडी जेव्हा मी 2016ला हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा बुलढाण्यात ऑलमोस्ट 8 ते 10 ऑर्थोपेडिशियन्स होते आणि त्यावेळेस ऍक्च्युली गरज होती ऑर्थोपेडिक्स आणि जे ऍडव्हान्स ऑर्थोपेडिक्स आहे त्या हिशोबानं. म्हणून येण्या अगोदर मी सर्व कोर्सेस जे काही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आहे, दुर्बीनद्वारे जे आपण शस्त्रक्रिया करतो, जे ऍडव्हान्स ट्रॉमा फ्रॅक्चरचं ट्रीटमेंट असतं, सर्जरीज असतात, ते सर्व कोर्सेस करून मग फेलोशिप करूनच मी बुलढाण्यात सेवा द्यायचा विचार करून इथं 2016 वर्षी हॉस्पिटल सुरू केलं. बिलकुल सर. तसं आपलं एज्युकेशन जे प्रशिक्षण आहे ते कुठनं आपण घेतलेलं आहे? स्पेशालिटी कुठनं घेतली आहे? मी कोल्हापूरवरून माझा MS ऑर्थोपेडिक्सची डिग्री केली होती. त्याच्यानंतर मी जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप कोयंबतूरला केली होती आणि दुर्बीनद्वारे जी शस्त्रक्रिया असते त्याची फेलोशिप मी मुंबईवरून केली होती. तर 2016 वर्षी पूर्ण कोर्सेस कम्प्लीट करून मग इथं बुलढाण्यात हॉस्पिटल सुरू केलं होतं. बिलकुल. जसं की अस्थिरोग तज्ञ म्हटलं की हाडांचे दुखणे किंवा मग पाय दुखणे, कंबर दुखणे हे सगळे आजार त्याच्यामध्ये आले. मला एकंदरीत सांगाल की आपल्या या बोथरा ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या आजारांवरती इलाज होतो? हाडांचे जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत, जसं मणक्याचा त्रास आहे, गुडघ्यांचा त्रास आहे, कोणतेही सांधेदुखीचा त्रास आहे किंवा संधिवाताचा त्रास आहे, याचा सर्व उपचार आम्ही आमच्या इथं सेवा देताना करतो. जे फ्रॅक्चरचे केसेस असतात, जे ऍक्सिडेंटल आहे, जे वयोवृद्ध लोक जे थोडंसं पडल्यानंतर थोडं त्यांना जे फ्रॅक्चर होतात त्यांचे सुद्धा सर्जरीज आम्ही इथं एफिशियंटली करतो. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज जे होतात, ज्याने सांधे झिजले, ज्यांचे लिगामेंटला इंजुरी आहे, त्यांना दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करणे, हे सर्व सर्जरीज आम्ही आमच्या ऑपरेशन थिएटरला, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आमचं आहे आणि एव्हरीथिंग हाय क्लास फॅसिलिटीज म्हणून आम्ही सर्व पेशंट लोकांना ते प्रोव्हाइड करतो. बिलकुल सर. आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की ऍडव्हान्स फॅसिलिटीज आपल्या इथे आणि सर्व सुविधांनी युक्त असं आपलं हॉस्पिटल आहे. पण बरेचदा काय होतं की काही दुखायला लागलं की पेशंट जो आहे डॉक्टरांकडे जाण्यासाठी नकारतो किंवा मग त्याला असं वाटतं की खूप खर्च होईल आपला. तर याला काहीतरी उपाय आहे आपल्या इथे किंवा मग काही अशी योजना आहे का ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करताय? बघा, सध्या महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंटची जी महात्मा ज्योतिबा फुले स्कीम आहे, इव्हन आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जे आयुष्यमान भारत योजनेमध्ये जे कव्हर होतात ऑर्थोपेडिक्सचे आजार, ते सर्व आम्ही आमच्या हॉस्पिटलला प्रोव्हाइड करतो आणि ते फ्री ऑफ कॉस्ट पेशंटला असतात. ते व्यतिरिक्त जे काही आजार त्याच्यात जे बसत नसतील तर त्याच्यासाठी जे काही आपल्याकडून
पेशंटला मॅक्सिमम बेनिफिट करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करून लो कॉस्ट मध्ये हाय क्वालिटी सर्व्हिसेस आम्ही त्याच्यात प्रोव्हाइड करतो. आणि जे योजनेअंतर्गत जे काही फ्रॅक्चर किंवा जे काही मणक्याचे आजार जे काही त्याच्यात बसतात ते आम्ही पूर्णपणे त्याच्यात पेशंटला बसून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सर्जरी होते. बिलकुल सर. आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा या योजने थ्रू पेशंटची सर्जरी होते, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बोथरा ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे तुम्हाला जर तुमच्या खिशाला जर ही ट्रीटमेंट परवडणारी नसेल तर इथे एक छान असा उपाय तुमच्यासाठी आहे. योजने थ्रू म्हणजे आयुष्यमान भारत योजना, या योजने थ्रू इथे ट्रीटमेंट करण्यात येते. सर यानंतरचा प्रश्न माझा असा आहे की ऑर्थोपेडिक हीच फील्ड तुम्ही का बरं निवडली? आणखीन पण फील्ड्स होत्या, तर तुम्हाला फक्त ऑर्थोपेडिक डॉक्टर्स व्हायचं होतं आधीपासून? हो, तसं MBBS ला असताना 3rd इयरला असताना आमचे ऑप्थॅम आणि ENT चे पोस्टिंग लागायच्या. तर त्याच्यात आमच्या वॉर्ड जो होता आमच्या MBBS कॉलेजला तो ENT च्या वॉर्डच्या समोर होता. तर तिथं ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट बघून आणि ते पेशंट बघून थोडंसं एक क्रेज डेव्हलप झालं की नाही ही फील्ड जी आहे ती माझ्यासाठीच बनलेली आहे. तर त्याच्यात आम्ही थोडंसं प्रयत्न केलं की नाही ऑर्थोपेडिक्सच काय कसं करायचं काय करायचं. मग ते पॅशन डेव्हलप झालं आणि ऑर्थोमध्येच थोडं जास्त इंटरेस्ट डेव्हलप झालं राईट फ्रॉम MBBS. तर आफ्टर MBBS सुद्धा मग ते पॅशन कंटिन्यू राहायला पाहिजे आणि थ्रू आउट द लाईफ आपण जे काम करतोय त्याच्यात पॅशन इज मोर इम्पॉर्टंट. बिलकुल. ते धरूनच मग ऑर्थोपेडिक्सच फील्ड मी निवडलेलं आहे. पण डॉक्टरच व्हायचं होतं का आधीपासून, जेव्हा लहान होतं तेव्हापासून? हा तर एक होतं माझं स्वप्न होतं. म्हणजे आमची आजी असताना सुद्धा मला ते आठवतं चांगलं की ते म्हणायचे की नाही लहानपणापासूनच मला त्यांची हॉस्पिटल केअर हे ते सर्व बघून वाटायचं की नाही ही केअर आपण सुद्धा आपल्या लोकांसाठी दिली पाहिजे. म्हणून ते हॉस्पिटल बघूनच मला ते लहानपणापासून वाटायचं की नाही डॉक्टर होणे खूप चांगली संधी आहे आपल्याला. बिलकुल. मग घरामध्ये कोणी डॉक्टर होता की त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन? हो आहे, म्हणजे माझे काका रेडिओलॉजिस्ट आहेत, आमचे काकू स्किन स्पेशलिस्ट आहेत आणि त्याच्यानंतर मी आहे, माझी वाईफ आहे ती होमिओपॅथ आहे आणि इव्हन माझे कझिन्स जे आहेत ती रेडिओलॉजी झाली आणि एक भाऊ माझा जो कझिन आहे तो MBBS ला आहे सध्या. बिलकुल. म्हणजे हा वारसा तुम्हाला तुमच्या परिवाराकडनं मिळाला म्हणू शकता. चालेल सर. आपण आता चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात. जसं की आता फ्रॅक्चर किंवा जॉईंट पेन होणे हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, याला कारण काय असू शकतं? तुम्ही ऍज अ ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणून काय सांगा? मॅडम, जॉईंट पेन हा प्रत्येक वयात आता जसं जसं वाढत चाललाय, जे राईट फ्रॉम एज तुम्ही 20 ते 30 वयोगट जर का धरलं तर त्याच्यात त्यांची जी लाईफस्टाईल चेंज झाली आहे, जसं सेडेंटरी लाईफस्टाईल, बसून सर्व कामं करणे, थोडं व्यायामाचं प्रमाण कमी असणे किंवा खेळणे जे आहे जे आपण पहिले म्हणायचो खेळणे खूप असतं, सध्या खेळणं त्यांचं कमी आहे, फक्त मोबाईल, सेडेंटरी लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये त्यांचा मानेचा त्रास, हातांचा त्रास, सारे सांधे जे सर्व सांधे मग ते आखडून जाणे, हे लहान लेकरांना जे आहे वय जे 20 आपण म्हणू शकतो ते 30 दरम्यान थोडं जास्त आहे. जे आता लॅपटॉप युजर्स आहे, ज्यांना आता आपण म्हणू IT सेक्टरवाले आहे किंवा मॅक्सिमम जॉब वर्किंग वाले लोक आहेत, त्यांना सुद्धा दिवसभर जे लॅपटॉपला युज करतात किंवा मोबाईलवर काम करतात तर त्यांना ते कंटिन्युअस त्याच ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतून राहतात, तर त्यांचे बाकीचे जॉईंटची जी मुवमेंट जी होत नाही. त्याच्यामुळे त्यांना उभं राहून जे काही कामं असतील, ज्या लोकांना त्यांना गुडघ्याचा त्रास, खुब्याचा त्रास किंवा कमरेचा त्रास असणार, जे हेवी वेट लिफ्टर्स आहे, जे रोजंदारीवर काम करणारे लोक आहेत, त्यांना वजन उचलायला लागतं, भलेही त्यांची हाडाची क्वालिटी जी आहे जे वयाच्या हिशोबाने जर का घसरत बी चालली असेल त्यांच्याकडे लक्ष न देणे हा त्यांचा सर्वात मोठा ड्रॉबॅक असतो. तर त्याच्यात लक्ष देऊन म्हणजे सर्व गोष्टी त्यांना कॅल्शियमचे पदार्थ सेवन करणे किंवा व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12 ह्या सर्व गोष्टी आहे, आपल्याला त्यांना व्यवस्थित जागरूकता दिली तर ते सर्व गोष्टीवर आपण आळा घालू शकतो. बिलकुल सर. आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे की या छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण दूर राहू. ऍक्सिडेंट हा सांगून होत नाही, ऍक्सिडेंट हा कधी पण होऊ शकतो. तर आपण 24 तास सेवा देत आहात? हो मॅडम, 24 आवर्स सेवा आहे. रात्री कधीही पेशंटला, दिवसा काही ऍक्सिडेंट झाला पेशंट आमच्याकडे जेव्हा येतो त्याला 100% त्याच वेळेस योग्य उपचार सुरू होऊन जातात. रात्रीचे 2 वाजो, रात्रीचे 4 वाजो व दिवसा कोणतीही वेळ असो, पेशंट आल्यानंतर त्याला सर्व उपचार, सर्व आपल्याकडे ऍक्सिडेंटची केअर आपल्याकडे आपण घेतो आणि त्या हिशोबाने पुढे त्याला काय काय योग्य सल्ला आपल्याकडून आहे, त्याला पुढे काय काय करावं लागेल हे सर्व गोष्टी आपण आपल्या इथे करू शकतो. बिलकुल सर. आता जसं की कंबरदुखी आणि गुडघेदुखी याचा त्रास सुद्धा वाढलेला आहे, मला वाटतं महिलांमध्ये हा प्रॉब्लेम जरा जास्त आपल्याला बघायला मिळतो. मग याचं कारण काय असू शकतं? मॅडम, महिलांमध्ये पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस नावाचं एक घटक असतं.
तर पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस मध्ये काय असतं, हाडाची ठिसूळता ही वाढत जाते आणि त्याच्यावर योग्य वेळी उपचार नाही झालं तर ते ठिसूळता वाढत वाढत इतकी वाढून जाते की त्याच्यावर मग फक्त औषधीने उपचार होणं शक्य नसते, मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स वगैरे सर्व घ्यावं लागतात. तर त्याच्यात असं आहे की योग्य वेळी व्हिटॅमिन डी चालू करणे, सकाळचं ऊन जे असतं ते आपल्या अंगाला लागलं पाहिजे, आपलं व्यवस्थित जेवण खावण जे खानपान असतं त्याच्यात आपल्याला व्हिटॅमिन्स व्यवस्थित भेटतात, मिनरल्स व्यवस्थित भेटतात याची काळजी घेतली पाहिजे. आणि थोडंफार जे काही आपलं योगासन आहे, जे काही बेसिक एक्सरसाइजेस आपण करतो ते सकाळचे अर्धा तास आपल्या शरीरासाठी देऊन आपण ते केलं पाहिजे. बिलकुल. तर आता बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्याला जर जॉईंट पेन होत असेल तर आपण डॉक्टरकडे गेलो, एखाद्या अस्थिरोग तज्ञाकडे गेलो तर आपल्याला सर्जरीचाच आपल्याला सल्ला दिला जाईल. तर सर्जरी शिवाय सुद्धा पण याच्यावरती उपचार उपलब्ध आहे? हो, जॉईंट पेन साठी असं फक्त सर्जरीच उपचार म्हणजे सर्जरी तर नसतेच. जॉईंट पेन साठी वी हॅव टू टेक केअर की ते वाढू नये. तर जॉईंट पेन साठी आपल्याला जे काही आहे ते विटॅमिन्स मिनरल्सची जी काही कमतरता असेल ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याचे सप्लिमेंट्स घ्यावे लागतील. व्यायाम थोडंफार जे काही मी सांगितलं की जसं योगासन व्यायाम आहे, योगासन आपण जे करतो सकाळी अर्धा तास ते केलं किंवा वॉकला आपण गेलो तर याच्यात थोडंफार जे काही फिटनेस पेशंटचं मेंटेन झालं तर ते भरपूर वेळेस असं दिसून आलेलं आहे की मोर दॅन 80% केसेसमध्ये काही न करता आपल्याला ह्याच्यानंच एक्सरसाइज आणि थोडं डाएट सप्लिमेंटेशन मध्येच ते सर्व गोष्टी कव्हर होतात. बिलकुल. सर, आता ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर योग्य तो उपचार आपण केला, पण त्याच्यानंतर फिजिओथेरपीचा सल्ला सुद्धा बरेच डॉक्टर्स लोक देत असतात. आपल्या इथे अशी काही सुविधा उपलब्ध आहे? हो, फिजिओथेरपी आमच्याकडे आहे. आमच्याकडे इनहाऊस फिजिओथेरपीसाठी फिजिओथेरपिस्ट आहेत. ते फिजिओथेरपी पोस्ट ऑफ पेशंट्सला असतात किंवा ओपीडीचे पेशंट्स जे असतात त्यांना सुद्धा फिजिओथेरपी देतात. आणि ऑपरेशन झाल्यानंतर जे काही मॅक्सिमम पेशंटला ऍडव्हान्टेज त्याच्या गोष्टीचं व्हायला पाहिजे ते विथ फिजिओथेरपीच पूर्णतः त्यातला येऊ शकतात. त्याला फिजिओथेरपी म्हणणं थोडंसं हे होईल, फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन म्हणजे गेटिंग बॅक टू नॉर्मल लाईफ. तर हे गोष्टी ते आफ्टर सर्जरी खूप जास्त गरजेच्या आहेत. बिलकुल. सर, आता वयोवृद्ध लोकांबद्दल आपण थोडंसं बोलूयात. बरेचदा डॉक्टर लोक म्हणतात की खुर्चीवरच बसून जेवायचं किंवा मग खाली बसून जेवू नये. तर हे कितपत योग्य आहे किंवा मग जे डॉक्टर लोक हे सल्ला देतात तर हे का बरं सांगण्यात येतं? वयोवृद्ध लोकांनी मोस्टली काय काळजी घ्यावी? वयोवृद्ध लोकांनी ना जोपर्यंत त्यांच्या हाडामध्ये स्ट्रेंथ चांगली आहे, जॉईंट जोपर्यंत चांगला आहे, त्यांनी खाली बसून जेवण केलं तरीही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस जॉईंट विअर अँड टिअर म्हणजे जॉईंट जेव्हा झिजायला सुरू होऊन जातं त्यावेळेस जेव्हा आपण खाली बसतो आणि उठतो त्यावेळेस झिजेचं प्रमाण जास्त वाढत जातं. त्यावेळेस सल्ला दिला जातो की आता तुम्ही खाली बसून जेवू नका किंवा खाली बसू नका, खुर्चीवरच बसून तुम्ही जेवायला पाहिजे. आणि त्याच्यात काळजी पायऱ्यावर खाली जेव्हा आपण करतो किंवा जेव्हा आपण खाली बसतो त्याच्यात होणारी जी झीज आहे ती दिवसेंदिवस वाढत जाणार. ते बघून एक पेशंटला सल्ला हा आपल्याकडून दिला जातो. दुसरी गोष्ट की वयोवृद्ध लोकांना थोडीशी काळजी घ्यायसाठी जे आपण सांगतो की थोडं वॉकिंग एड्स घ्या, सपोर्ट घ्या, स्टिक घ्या. तर हे थोडंसं एक लोकांना वाटतं की बघ मी ते धरलं, स्टिक धरून चालले तर मला काय कसं होईल, पण ते फॉर सेफ्टी यू हॅव टू टेक इट. तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी ते वापरलेलं खूप जास्त गरजेचं आहे. कारण वयोवृद्ध लोकांमध्ये थोडंसंही पाय स्लिप झालं किंवा थोडंसंही काही लागलं तर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात, कारण त्यांचे ऑलरेडी हाडं खूप जास्त ठिसूळ झालेले असतात. बिलकुल. सर, आता ज्या महिला आहेत त्यांचं सिझेरियन सेक्शन झालं आणि त्यानंतर मग बरेच त्यांच्या कमरेमध्ये दुखणं, पाठ दुखणं, तर यावरती काही इलाज आहे का मग प्रॉपर? यावर इलाज म्हणजे त्यांना थोडंसं बॅक एक्सटेन्शन आणि बॅक स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस थोडे जास्त करावे लागतात. तिथं पोस्ट सिझेरियन तुमची सर्जरी झालेली असेल तर सर्व गोष्टींना तुम्हाला परत फिटनेस करण्यासाठी डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंट सुद्धा लागेल. तेवढंच तुम्हाला बेसिकली सकाळचं जे काही तुमचं एक्सरसाइजेस जे मी पहिले बोललो, एक्सरसाइजेस इज द ओनली थिंग विच यू कॅन गेट बॅक टू विच यू विल गेट टू नॉर्मल लाईफ. तुम्ही ऑपरेशनच्या अगोदर जसे होता तुम्हाला तसंच परत होण्यासाठी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमची एक्सरसाइज आणि तुमचं डेली रुटीन. म्हणजे तुम्ही किती वेळ बसून राहताय, किती ऍक्टिव्ह लाईफ तुम्ही जगताय, ह्या सर्व गोष्टीवर तुमचं ते अवलंबून आहे. बिलकुल. सर, आता मला तुम्ही जे सांगितलेलं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये या गोष्टी म्हणजे सर्व सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल्स आहे आणि मला वाटते आणखीन 10 वर्ष तर आता झालेले आहेत, पण यापुढे आणखीन काही डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे किंवा मग बुलढाणेकरांसाठी आणखीन काही नवीन करण्याची इच्छा आहे?
नवीन म्हणजे थोडं हॉस्पिटल एक्सपान्शनचा प्लॅन आहे. येत्या 2-3 वर्षात आम्ही एक हॉस्पिटल एक्सपान्शनचा प्लॅन ठेवणार. त्याच्यात ऑर्थोपेडिक सोबतच आणि काही स्पेशालिटी ऍड करायचा एक विचार आहे. त्याच्यात आता तो पाईपलाईन मध्ये आहे, ते बघू. Hoping for the best. आमच्या शुभेच्छा आहेत सर आपल्यासाठी. आणि नक्कीच आपलं जे हॉस्पिटल आहे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे लवकरात लवकर व्हावं. थँक्यू, थँक्स अ लॉट. धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जाता जाता बुलढाणेकर आपल्याला बघत आहेत, काय संदेश असेल एक अस्थिरोग तज्ञ म्हणून आपला? माझा सल्ला सर्वांसाठी हे आहे की आपल्या हाडांची काळजी घेण्यासाठी मॅक्सिमम टाइम तुम्ही जे काही तुमचं डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये कामं करत आहात त्याच्यात थोडंसं सकाळचा वेळ अर्धा तास असो किंवा 15-20 मिनिटं का असेना, पण सकाळचं फिटनेससाठी तुम्ही फिरणे किंवा सकाळचं आपलं ऊन आपल्या अंगावर पडलं पाहिजे, त्याच्यात व्हिटॅमिन डीचे सोर्सेस आहेत ते आपल्याला भेटतील. किंवा जे काही योगासनं जे लोक करतात त्यांना ते फिटनेससाठी चांगली गोष्ट आहे. ज्यांना सकाळचं जमतच नसेल त्यांनी संध्याकाळी तरी किमान अर्धा तास वॉकिंग केलं तर ते जास्त योग्य राहणार आपल्या बॉडीच्या फिटनेससाठी. ते सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट. बिलकुल. तर सरांनी सांगितलेलं आहे अगदी कमी वेळ म्हणजे अर्धा तास जरी तुम्ही स्वतःला दिला तरी ते तुमच्या फिटनेससाठी खूप छान असं राहील. आणि त्यापासून मग तुमचं जॉईंट पेन किंवा मग तुम्हाला कुठल्याही सर्जरीची गरज पडणार नाही. सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि आम्हाला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. थँक्यू, थँक्स अ लॉट. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर निखिल बोथरा सर. पण बघितलेलं आहे की हाडांची ठिसूळ होता किंवा मग हे सगळे जॉईंट पेन का बरं होतात, याला कारण काय असू शकतात आणि त्याला आळा घालण्यासाठी पण काय करावं. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जाऊन टाईप करू शकता. आणि हो, जर बोथरा ऍक्सिडेंट हॉस्पिटल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा मी दिलेला आहे. तर नक्कीच तुम्ही हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकता आणि आपला इलाज हा लवकरात लवकर करून घेऊ शकता. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.